सुवर्ण संधी महिलांसाठी सुवर्ण संधी। मनोरमा परिवाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मनोरमा परिवाराच्या वतीनं मेकअप वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं आहे। यास मीडिया पार्टनर म्हणून अस्मिता विजन न्यूज चॅनल असून विशेष सहाय्य हिना बुटीक यांचं असणार आहे। वाला हाइट्स, लष्कर रोड, 7 रस्ता, सोलापूर येथे दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन मनोरमा सखीमंचच्या अध्यक्षा शोभाताई मोरे, मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते होणार असून प्रशिक्षक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सबा खान, मनोरमा बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी, बँकेच्या संचालिका सुनीता पाटील, शुभांगी भोसले, उज्ज्वला साळुंखे, रंजना सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असं आवाहन मनोरमा परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे। मेकअपला ग्लो येण्यासाठी आपण आधी सेटाफिल नावाचे एक क्रीम आहे जे मॉइश्चराइज करतं स्किनला आणि जे आपण फाउंडेशन कन्सिलर जे यूज करणार आहे ते स्किनला प्रॉपर सेट करून घेतो। त्यासाठी आपण सेटाफिल लावूया। तुम्ही याच्या व्यतिरिक्त निव्या क्रीम पण लावू शकता, कोणतीही मॉइश्चरायझिंग क्रीम पण लावू शकता किंवा आयुर्वेदिक जे सनस्क्रीन असतात ते सुद्धा यूज करू शकता। घेऊन घ्या पुढे पुढे आणि जास्त पेट घेऊन घ्यायचं। सर्वात आधी आय मेकअप करून घेते। त्याच्यासाठी मी फॉरेवर 52चा एक जो फेअर शेड आहे तो डोळ्यांच्या वरती लावून घेते जेणेकरून जो आय मेकअप आहे तो जास्त उठून दिसेल। फॉरेवर 52 हे PACचं ब्लेंडर आहे। याच्याने म्हणजे जे फाउंडेशन आपण ॲप्लिकेट करतो हे याच्याने चांगलं ॲप्लिकेट होतं, त्यामुळे तुम्ही हे यूज करू शकता। याच्या व्यतिरिक्त पण आणखी मिळतात ते पण तुम्ही यूज करू शकता। आय मेकअप करत असताना सुरुवातीला आपल्याला आय शॅडोचे शेड्स लागतात। रेव्होल्यूशनचे पॅलेट आहे, या पॅलेटमधून मी आय शॅडो यूज करते। जे आपण ब्राईडला शक्यतो ब्राऊन कलर, रेड कलर, पिंक कलर हेच घेतो, त्याप्रमाणे मी या पॅलेटमधून कलर यूज करणार आहे। हे आता सध्या हिचा मेहंदी कलरचा लेहंगा आहे, त्यामुळे मी ब्राऊन कलर मेकअपसाठी यूज करणार आहे आय मेकअपला।
ब्राऊन कलर केलाय तो मॅट आहे. हा मेकअप सायडरसाठी यूज होतो, पण आपल्याला ब्रायडलला करायचं आहे, त्यामुळे मी त्याला काहीतरी ग्लॉसी लुक देणार आहे. त्यामुळे या पॅलेटमध्ये जे शिमर शेड आहेत, शिमर शेड म्हणजे ज्या शेडमध्ये असं चमकीसारखा प्रकार असतो, जे बेस असतं, त्यातला मी हा ब्राऊन कलर किंवा लाईट ब्राऊन कलर पण मी यूज करेन. हे दोन्ही मिक्स करून मी लावू शकते. जो आहे ते आणखी हायलाईट दिसण्यासाठी आणि आयब्रो डार्क दिसण्यासाठी, आयब्रोचं प्रेझेंटेशन होण्यासाठी जे हायलायटर आपण यूज करणार आहे ते आपण आयब्रोच्या खालच्या साईडला कॉर्नरपासून लावून घेणार आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही आय मेकअप मधला फरक. इथे लावल्यानंतर आय मेकअप पण हायलाईट होतोय आणि आयब्रो पण जेव्हा आपण करतो त्यावेळेस ते पण एकदम डार्क दिसून येते. मी मेबीलाइन कंपनीचं आयलाइनर यूज करते. ते खूप छान आहे, वॉटरप्रूफ आहे आणि त्याचे जे ब्रिसेस आहेत जे आपण हे लावतो, ज्या शार्पनेसने लावतो ना, ते मेबीलाइन कंपनीचं खूप छान आहे. तुम्ही तेच यूज करा आणि वॉटरप्रूफ आहे. ब्राउन कलर मी इथे यूज केला डोळ्यांना, तोच ब्राउन कलर मी छोट्या ब्रशने डोळ्याच्या खालच्या साईडला सुद्धा मी अप्लाय करून घेते, जेणेकरून ह्याचं आणि ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. कन्सिलर पॅलेट आहे, फाउंडेशन आणि कन्सिलर दोन्हीचं काम करतं. हे मी तिच्या फेसला यूज करणार आहे. हा ॲप्लिकेटर ब्रश आहे PACचा. PAC कंपनीचे ब्रश खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये जे मी ब्रश यूज करते ते PACचेच आहे. हिचा कलर टोन जो आहे तो मी मिक्स मॅच करून लावणार आहे. हिच्या टोनपेक्षा एक टोन लाईट कलर यूज करून पहिल्यांदा तो कन्सिलर बेस घेणार आहे. त्याच्यानंतर जो बेस मी लावणार आहे तो फाउंडेशन बेस असेल.
कंपनीची पावडर आहे, त्याला ट्रान्सलुसिंग पावडर म्हणतात. नंबर 1 शेड जो आहे तो व्हाईट कलरचा आहे. व्हाईट कलरचा जर शेड तुम्ही घेतला तर तुम्ही कोणतंही कन्सिलर फाउंडेशन काही यूज करा, त्याचा प्रॉपर कलर देतो. आणि जर तुम्हाला आणखीन ब्राईट करायचं असेल तर येलो कलरची बनाना पावडर म्हणून असते, TL11 त्याचा नंबर आहे, 11 आणि हा TL1. ह्या 2 पावडर आहेत त्या तुम्ही मोस्टली यूज करू शकता लग्नाच्या वेळेस. संध्याकाळचा जो मेकअप असतो, नाईट मेकअप, पार्टी मेकअप, त्याच्यासाठी तुम्ही येलो कलरचा शेड यूज करू शकता. मॅम तुम्ही हे क्रेयॉनचं वापरलात ना, ते डर्मा होतं का सुप्रा होतं? सुप्रा होते. हो. सर हे सुप्राचं पॅलेट आहे आणि हे मुंबई 2 टोनचं आहे. हे FS मुंबई 2 या नंबरचं आहे. यामध्ये 3 सिरीज असतात मुंबई टोनमध्ये. एक मुंबई 1, FS आणि मुंबई 2 3 असतात. आणि सेकंड म्हणजे डर्मा असतं. ते डर्मा मी यूज करत नाही आहे इथे, पण नाही यूज करत. आणि दुसरं म्हणजे दिल्ली सिरीज असतात. दिल्ली सिरीजमध्ये एकदम व्हाईट शेड जे असतात ना ते दिल्ली सिरीजमध्ये असतात. आणि जे इकडे महाराष्ट्रीयन जे सिरीज असतात ते सुप्रा पॅलेटमध्ये असतात. त्यात पण 3 शेड आहेत जे आपल्याला जास्त यूज होतात, ते आपण घेऊ शकतो. मॅम सुप्रा आणि डर्माचं सुप्राचं आणि ह्याचं डिफरन्स सांगू शकता का? सुप्रा आहे ते ऑल स्किन टाईप यूज होऊ शकतं. डर्माचं जे आहे ते म्हणजे ज्यांची स्किन प्रॉब्लेम जास्त असतात, ड्राय स्किन, ऑइली स्किन, ते कॉम्बिनेशन बघून ते डर्मा यूज करू शकतो. सुप्रा जे आहे ते ऑल स्किन टाईप आहे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर किंवा ड्राय स्किनसाठी जी क्रीम आहे, जी सेटाफिल आपण यूज केली, त्या क्रीममध्ये आपण चेंजेस करून यूज करू शकतो. ही क्रीम आहे ती ऑल स्किन टाईपला यूज करू शकतो. ज्यांची स्किन खूपच ऑइली आहे, ज्यांच्या स्किनला खूप खड्डे वगैरे असतात, पिंपल असतात, त्यांच्यासाठी आपण प्रायमर यूज करू शकतो. त्यातलं त्यात कलर बारचं जे प्रायमर आहे ते खूप छान आहे. परत मेकअप स्टुडिओची पण कंपनी आहे, त्याच्यातलं पण प्रायमर आहे, ते पण यूज करू शकतो. कलर बार दुसरा आहे, अनेस्थेशिया आहे. आणि हे जे आहे ते सगळ्यांना यूज होतं, म्हणून मोस्टली हे आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. हे आयब्रो पॅलेट आहे. लॉरियलचं पण आपण यूज करू शकतो. लॉरियलचं खूप छान आहे, हे पण छान आहे. युरोप गर्लचं आहे. हे इंस्टाग्रामवर ऑनलाईन मिळते. हो. हे मेबेलिनचं जेल लायनर आहे. याचा वापर आपण काजळ म्हणून पण यूज करू शकतो, परत लायनर म्हणून पण यूज करू शकतो. आणि हे जेल टाईप आहे. हे यूज करताना कधीही ओपन ठेवायचं नाही, कायम बंदच असलं पाहिजे. कोणत्या कंपनीचं? मेबेलिन.
जिथे मी खाली आय शॅडो लावले तिथेच थोडंसं काजळ लावून ते स्प्रेड करते. आता मी आयलॅश यूज करणार आहे. हुडा ब्युटी कंपनीची आयलॅश आहे आणि नंबर 80 नंबरची आहे, जी मोस्टली सगळ्या मुलींना सूट होते, म्हणजे छान दिसतं, नॅचरल वाटतं ते लॅश. हो, ही वन टाइम यूज होती. जर मोस्टली ज्यांचं पार्लर आहे, सलून आहे किंवा जे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी PAC यूज करू शकता, पण ते खूप कॉस्टली जातं. परत ती ब्रँड रिटर्न आणून देईल की नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळे हुडा ब्युटीचे छान. आणि त्याच्यासाठी PAC कंपनीचा लॅश ग्लू आहे ते यूज करते. ज्या ग्लूला ब्रिसेल्स आहेत तेच ग्लू यूज करायचं, जेणेकरून हे फक्त लॅशच्या काठाला लागतील. खाली जर लागले तर ते ओरिजिनल लॅशला चिटकून जातील आणि परत मग प्रॉब्लेम होतो. लॅश लावत असताना सर्वात आधी आपण डोळ्याचं आणि लॅशचं माप बघून घ्यायचं. जर लॅश मोठी होत असेल तर आपण कट करून घेऊ शकतो. ही लॅशला मोठी होती त्यामुळे मी जी शेवटचं टोक आहे ना तिथून मी कट करते. लॅश लावल्यानंतरचा फरक बघा आणि तिकडे विदाउट लॅश. मस्कर आहे, कोणता यूज केला तरी चालतं. मेबेलाइन यूज केला तरी चालतो. हा द वनचा मस्करा आहे, हा पण चालतो. मेबेलाइन पण चालतो किंवा नायकावरून घेतलेले नायका कंपनीचे पण खूप छान आहे. फॉरएव्हर 52 कंपनीचं हे ब्लशर पॅलेट आहे, ज्यांचा टोन खूप लाईट आहे, जे खूप गोरे आहेत त्यांना
जो पीच कलर आहे ना तो पीच कलर यूज करायचा आणि ज्यांच्याकडून डस्की आहे डार्क आहे त्यांना डार्क कलरचे जे असतात ना ते यूज करायचे. ज्यांच्याकडून लाईट आहे त्यांना आपण डार्क केलं ना खूपच ते म्हणजे पॉपआउट होतं, बाहेर आल्यासारखे वाटतात गाल. त्यामुळं जेवढा लाईट शेड यूज कराल तेवढं बेटर. फॉरेवर 52. ब्लशर अप्लाय करताना कधी पण चिकबोनवर करायचे. चिकबोन आपल्याला कधी कधी कळून नाही. काही काही जणांचे जास्त असतात, काही काहींना चिकबोनच नसतात, म्हणजे पूर्ण फ्लॅट चेहरा असतो, त्यामुळे त्यांना स्माईल करायला लावायची. स्माईल. हा जो पार्ट वर येतो ना त्या पार्टला टॅप करून ब्रशनेच अप्लाय करायचं. रिव्हॉल्युशन कंपनीचं हायलायटर आहे. त्याच्यामध्ये 3 शेड आहेत. त्याचबरोबर फॉरेवर 52चं सुद्धा आहे, पण हे जरा कॉस्टली आणि हे कॉस्टली नाही आहे, कमी प्राइस आहे याची. हे पण यूज करू शकता, हे पण यूज करू शकता, दोन्हीचं फिनिशिंग सेम. आपण जे ब्लशर लावले त्याच्यावरच्या पार्टला हायलायटर लावायचं. हायलायटर जे आहे ते छोट्या ब्रशने नाकाला सुद्धा लावून घ्यायचं, जेणेकरून नाक शार्प दिसेल आणि एक फिनिशिंग येतं वेगळं. येणार नाही का? तिथं आलं म्हणा, असं नाही का? आणि हे आय मॅजिकचे आहेत. आपण न्यूड कलर यूज करणार आहोत की जेणेकरून मेकअपला आणि आय मेकअपला मॅच होईल. आणि आय मेकअप आपण थोडासा हेवी केलं त्यामुळे लिपस्टिक आपण थोडीशी लाईट करणार. चेअर काढा त्यावर बसा. लिपस्टिकची लिप लाईन आहे ते एकदम शार्प हवी. त्याच्यासाठी हा छोटा आणि फ्लॅट ब्रश आहे, तो फ्लॅट ब्रशच यूज करायचा. आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपण जी लिपस्टिक लावतोय ती आधी चेक करायची. जी जास्त लिपस्टिक डार्क उठून दिसते तशी नाही लावायची, न्यूड मध्ये लावायची. आणि जर ब्रायडल असेल तरच रेड किंवा हॉट रेड पिंक कलर यूज करायचा, नाहीतर त्याच्या व्यतिरिक्त आपण न्यूड कलर यूज करू शकतो.
स्ट्रेटनिंग करून घेतलेलं आहे. स्ट्रेटनिंग करण्याचं कारण आहे की केसांना शाईन दिसावी म्हणून स्ट्रेटनिंग. आणि हे जे करते ना ती ते क्रिम्पिंग म्हणतात त्याला. क्रिम्पिंग केल्यानंतर केसांना बाउन्स येतो. काही त्यांचे केस खूप पातळ असतात जेणेकरून हेअरस्टाईल जमणारच नाही असं. तर आपण आधी क्रिम्पिंग स्ट्रेटनिंग करून घेतो, मग क्रिम्पिंग करून घेतो, मग पुढची स्टेप जी आहे ती मेन हेअरस्टाईल जी असते ती स्टार्ट करायची. पण त्याच्या आधी ब्लो ड्राय स्ट्रेटनिंग करावीच लागते कंपल्सरी. त्याच्यानंतर क्रिम्पिंग. क्रिम्पिंग ही पुढच्या बाजूला करायची, मागे नाही केली तरी चालेल. ही आहे आयकॉनिकची कर्ल मशीन. याला प्रोफेशनल लँग्वेजमध्ये टॉंग म्हणतात. 22 नंबरचा हा टॉंग आहे जो आपण प्रत्येक हेअरस्टाईलला यूज करू शकतो. जे काही हेअरस्टाईल्स आहेत प्रोफेशनलमध्ये, जे ॲडव्हान्स हेअरस्टाईल आहेत ते सगळे कर्ल मशीननेच होतो. कर्ल मशीनने एकदा कर्ल केलं की आपण त्यात काहीही प्रकार करू शकतो. म्हणजे ओपन सोडू शकतो, कर्ल करून बंद करू शकतो किंवा कर्ल करून वेणी पण घालू शकतो. म्हणजे मरमेड असेल, फिशटेल असेल, ती कर्ल केल्यानंतर आपल्याला सहजपणे करता येतील अशी. कर्ल्समध्ये पण खूप प्रकार आहेत. तुम्हाला त्यासाठी डीप नॉलेज घ्यावं लागेल. आता ह्यातला हा प्रकार जो आहे तो प्रोफेशनल हेअरस्टाईलमध्ये येतो. कर्लमध्ये दुसरा प्रकार म्हणजे जे आपण नॉर्मली एक सेक्शन घेतो आणि गुंडाळतो तो वेगळा झाला. त्याच्याने आपण ओपन कर्ल्स करून फक्त सोडू शकतो. हा प्रकार म्हणजे जे मोठे जे कर्ल्स येतात जे ओपन होतात आणि पूर्ण बाउन्सी दिसतात त्यामध्ये हा मोठा. हेअर एक्सटेन्शन आहे कर्ल्सचं. हिचे केस खूप लांब नाही आहेत, छोटेच आहेत. आपण हे एक्सटेन्शन ॲड करून हिचे केस वाढवून दाखवू शकतो. इथे पहिल्यांदा बॅक कोम्बिंग केलं. बॅक कोम्बिंग केल्यानंतर काय होतं, हे एकदम टाईट बसतं. पिनअप करायची गरजच नाही. इथला एक सेक्शन घेतला आहे आणि असं बॅक कोम्बिंग करून आपण हे स्टिच करणार आहे.
वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या मेकअप वर्कशॉपचं आज शेवटचा दिवस आहे. त्याचा समारोप करत असताना मला खूप आनंद होत आहे की अनेक महिला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या वर्कशॉपला प्रतिसाद मिळाला आणि सबा खान मॅडम आणि आबोली पाचपुते मॅडम यांनी खूप छान एफर्ट घेऊन महिलांना खूप छान सगळी माहिती दिली. बेसिक पासून 3D, HD, 4D सगळे मेकअप तर शिकवले, ब्रायडल मेकअप शिकवला, प्लस हेअरस्टाईल्स आणि साडी ड्रेपिंग हे सगळं महिलांना शिकायला मिळालं. त्याबद्दल मी या दोघींचेही मनापासून खूप खूप कौतुक करते आणि मनोरमा परिवाराच्या वतीने यांना खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू मॅम. घेतले आमच्यासाठी, आमच्या सगळ्या महिलांसाठी आणि या सगळ्या आमच्या पार्टिसिपेशनचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते की त्यांनी खूप मनापासून इथे शिकल्या. अगदी वेळेवर सगळ्याला येत होता आणि सिन्सिअरली तुम्ही सगळेजण खूप छान अटेंड केला हा वर्कशॉप. मनोरमा परिवार तुमच्यासाठी सतत काही ना काही घेऊन येतच राहणार आहे. आमचे मार्गदर्शक मनोरमा परिवाराचे सर्व आणि मनोरमा बँकेचे चेअरमन आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब, मनोरमा सखीमंचच्या अध्यक्षा सौ शोभाताई मोरे, आमच्या सगळ्या संचालक, आमच्या सगळ्या संचालिका यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा तुम्हाला प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला लाईफ लॉंग उपयोगी येतील. कारण मनोरमा परिवाराच्या इथून तुम्ही तो मनोरमा परिवाराचा जे गुडविल मार्केटमध्ये आहे आज मनोरमा परिवाराकडून तुम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट असणार आहे. आणि अस्मिता विजन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे घेतले वर्कशॉप, तर ते सर्टिफिकेट पण तुम्हाला तुमच्या लाईफ लॉंग कसे उपयोगी येतील आणि आम्हाला पण जिथं जिथं तुम्हाला संधी देता येईल भविष्यामध्ये हे महत्वाचं आहे की तुम्हाला जिथेही संधी देता येईल तिथे संधी देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नवीन नवीन काहीतरी नक्की घेऊन येऊ. तुमचंही मनपूर्वक धन्यवाद. स्माइल. तू इकडे ये. हां पुढे मागच्या दिवसाने यायचं मागचं. तुम्ही सेंटरला आहे माग सेकंड हां सेंटरला आहे बस. इकडे या थर्ड इकडे या. असे अजून थोडे असे बस बस बस. मॅडम काय झाले तुमच्या सगळ्यांचा 2-3 सामान आहे पुढे.
you